पहिल्यांदा लोक खायचे नाही, नाक मुरडायचे, वास येतो म्हणून. आणि मंडळी बोलतात ना प्रत्येकाचा टाइम येतो, तसा एक दिवस या माशाचा पण टाइम आला आणि सगळ्यांच्या आवडीचा बनून गेला. पहिल्यांदा कोणी त्याला विचारत नव्हतं, सगळे नाक मुरडायचे. तर आताही भेटत पण नाही, कारण हे आता सगळे तेलासाठी जातात. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर मंडळी, आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. आणि दुसरी गोष्ट तर मी भाडे घेऊन आत्ता अचानक घरी आलो आणि घरी येऊन बघतो तर काय, आज रविवार, तर आज घरी आहेत मासे आणि लोकल मासे आहेत. आणि हे मासे आम्ही बऱ्याच दिवसानंतर बघतोय ना आई, वर्षभर. म्हणजे आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये मासे विकत होतो तेव्हा हे मासे विकायला आणायचो आणि आता ते बऱ्याच दिवसांनी म्हणजे बघतोय. तर लोकल फिश आहे, तर तुम्हाला दाखवतो. आता आईकडे कटिंग करायला बसली, सगळं तुम्हाला कळणार आहे कशा प्रकारे बनवणार आहे काय, आणि बऱ्याच जणांच्या आवडीचं पण असतील. तर काटे असणार आहेत का नाही सगळं आई तुम्हाला सांगणार आहे आणि कटिंग करताना दिसणार आहे. तर बघूया आई कशा प्रकारे कट करते मासे आणि कुठचे कुठचे मासे घेऊन आले. आई तुम्हाला आता स्वतःच सांगेल सगळा. सो आई रेडी, सो लेट्स गो. सो मंडळी, तुम्ही बघू शकता आई इकडे बसलेली आहे, पोझिशन घेतलेली आहे. मासे म्हणा काही पण असू दे, नॉनव्हेज जे काही कटिंग असेल आम्ही इकडेच बसून करतो, कारण इकडे उजेड व्यवस्थित पडतो. सो मंडळी हे बघा, तारली मच्छी आहे. आणि आमच्याकडे तर पहिल्यांदा लोक खायचे नाही, नाक मुरडायचे, वास येतो म्हणून. पहिले तारले म्हटल्यानंतर आधीच सांगायचे तारले. आणि मंडळी बोलतात ना प्रत्येकाचा टाइम येतो, तसा एक दिवस या माशाचा पण टाइम आला आणि सगळ्यांच्या आवडीचा बनून गेला. पहिल्यांदा कोणीच याला विचारत नव्हतं, सगळे नाक मुरडायचे. तर आताही भेटत पण नाही, कारण हे आता सगळे तेलासाठी जाते तारली मच्छी. याचं तेल काढतात. आता डॉक्टर पण सांगतात कॅल्शियम वगैरे कमी असलं तर तारली मच्छी खा. तर बरेच म्हणजे वर्षांनी तरी आणली, नाही तर भेटत नव्हती बाजारात. सो मंडळी तुम्हाला प्रॉपर दाखवतो कशा प्रकारे दिसतोय मासा. आता तुम्ही बघू शकताय इकडे सगळे घेतलेले आहेत ते आईने. हे बादचे बरे गावले, आणि हे बघा मोठे आहेत. आणि दिव्यासाठी कोळंबी आहे, कारण ती मच्छी खात नाही. हे बघा हे कोळंबी आहे. आणि मंडळी कशा प्रकारे साफ करते आधी विचारूया आईला. किती रुपयाला भेटली, किती रुपयात गावली आई? 50 रुपयाला किती आहेत बघा, 8 आहेत. आणि जर तुमच्याकडे हे मासे मिळत असतील तर रेट कमेंट केलात तरी चालेल, म्हणजे कळेल तरी आमच्या तुलनेत तुमच्याकडे कसे आहेत, स्वस्त आहेत काय महाग आहेत. शक्यतो आमच्याकडे स्वस्त असते ना आई? नाही रे, आपल्याकडे महाग होत. आपल्याकडे महाग होत कोकणात. हा, मुंबईत तरी स्वस्त भेटतात बांगड्याने, आपल्याकडे तर खूपच महाग मिळतात. मंडळी कशा प्रकारे कट करायचं बघा. हे असं काढायचं. तुमच्या बंट्याला भूक लागलेली आहे आता. मासे म्हटल्यावर मांजर ओरडला नाही असं होणारच नाही कधी, काय बंट्याचा तोंड चुगडा. आता हे सगळं साफ करून काढायचं. सो आई आता तुम्हाला पुढचा जो मासा असेल कट करताना तुम्हाला प्रॉपर सांगेल पहिला काय करायचं, त्याच्यानंतर कसा करायचा. त्याचे 2 तुकडे करायचे, मोठे आहेत ना. आता ही मच्छी मासे सगळे कमी प्रमाणात झाली आहे, आता हे जास्त भेटत नाही. सो हा बघा आता फक्त बांगडे जास्त करून भेटतात. बांगडे भेटतात, बांगडा फ्राय. हे असे करायचे, खवलं काढून घ्यायची अशी. मोठस काय नसतं मच्छी साफ करायला. हे असं काढून घ्यायचं, इथून डोकं काढायचं. थांब रे म्हणतो 2 मिनिटं थांब. माशावर माका खाशीत तुका. हा तुका काय त्याचा रे, काय हातात चावलं झालं. सो हे बघा पोटाचा भाग तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साफ केला आईने. धरायचे, इथून 2 तुकडे करायचे की झालं. आणि आता आतमध्ये दाखव जरा आई, म्हणजे आतल्या साईडनं कसं दिसतं. आतून असं दिसतंय. हे बघा साफ केल्यानंतर पूर्ण साफ होऊनच येतं ते, तुम्ही बघू शकता. फक्त काटे असतात त्याच्यामध्ये जास्त, या मच्छीला काटे असतात. लहान मुलांना शक्यतो जर देत असाल तर सांभाळून द्या, काटे असतातच. कढीसाठी एक नंबर. हा, कढी फ्राय करून तर भारी कुरकुरीत असतात. काय क्रिस्पी नाही, आपले काटेरी मच्छी पेड वेगवेगळे असतात ना. सध्या बोंबील मारण्याचे मागत.
सो मंडळी, मी खाल्ली तर फक्त माशाची कढी, ती सुद्धा घरात काय नसला दुसरा तर, नाहीतर नाही खात मासे अजिबात. दिव्याकडे पण नाही खात. दिव्या पण नाही, दिव्या सेम माझ्यासारखी. तर आता हे आधी साफ करून घेऊया, नंतर कोलंबी साफ करेन. मी पटापट साफ करून घेऊया म्हणजे. आणि हा सगळा तुम्ही बघताय ना खाली कटिंग केलेला, ते सगळा बंट्याला जाणार आहे थोड्या वेळाने, 5 मिनिटांनी. सो पटापट कटिंग करून घेऊया. नाही तुम्ही बघू शकताय सगळे मासे कटिंग करून झालेले आहेत आणि अशा प्रकारे दिसत आहेत आता. आणि आता आई कोलंबी साफ करणार आहे. आणि छोट्या कोलंबी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील, तर फक्त एक तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे. हा धागा असतो तो काढायचा. बघू शकते इझी वेने तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे छोटी कोलंबी साफ करायची. मागच्या वेळी मी मोठी तुम्हाला दाखवली होती. हे बघा, हे डोकं काढलं, आतमधला धागा काढायचा, झालं. हे बघा एकदम इझी आहे. सो हे पण पटापट करून घेऊया. बरेच जणांना कसं मच्छी साफ करता येत नाही. आणि बरेच जण म्हणजे मच्छी डायरेक्ट विकत घेतात, त्यांच्याकडनं साफ करून घेऊन येतात. आता कधी कधी आम्ही बाजारात जातो बघतो की ते लोक आधीच सांगतात मला मच्छी साफ करता येत नाही. काय नसतं, एकदम सोपं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्हाला जर कोणत्या फिशची कढी किंवा कटिंग कशा प्रकारे करतात हे बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू आणि आम्हाला पण चांगलं वाटेल. आईला मासे कटिंग करायला आवडतातच. जर तुमच्या आवडीचे असले तर तुम्हाला बघायला आवडत असेल तर आम्हाला करायला नक्कीच आवडेल. आता अजून मी फक्त बोंबलाची कढी कधी केली नाही. बोंबील फ्राय वगैरे आम्ही काहीच केलेलं नाही केलं नाही. तर मी बरेच वेळा व्हिडिओ बघते कसं करतात, पण ते मला आपल्या मालवणीमध्ये कसं करतात ते अजून नीट कळत नाही. तर कोण बनवत असेल तर मला ते सांगितलं तरी चालेल. सो आम्ही ट्राय करू. आपण जसे मालवणी फिश कडे करतो तर तसेच बोंबील असतात ते कसे बनवतात ते. सो मंडळी, हे पटापट हे पण साफ करून घेऊया आणि डायरेक्ट हे तारले कढी आई कशा प्रकारे बनवणार आहे ते बघूया. तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल आणि आमच्या पद्धतीने नक्कीच एक दिवस बनवून बघा आणि तुम्हाला टेस्ट आमची मालवणी पद्धत नक्कीच आवडणार. वा, शाबास शाबास शाबास. काय माहिती यार, देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावे तसं. आता देता देता माझा बोट खाऊशील. काय आला. बऱ्याच वेळानंतर टाइम झालेला आहे आपले मासे बनवायचा, आपले तारले बनवायचा. सो काय काय लागणार आहे तुम्हाला पहिलं तर दाखवतो. काय काय लागतं आई. वाटण आपलं, तुम्ही बघू शकताय हे वाटण, खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. काय काय घातलं वाटणात. सुकी मिरची, हिरवी मिरची, धने, खोबरा, तिरपळा. सुकी मिरची, हिरवी मिरची, धने, तिरपळा आणि हळद. सो बघू शकता म्हणजे कलर मस्त आलेला आहे आणि वास पण एकदम जबरदस्त येतोय. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार एक कांदा, त्याच्यानंतर इकडे कोकम, सोलं, हे मासे आपले, इकडे मीठ आणि तिकडे मसाला. सो इकडे आपली काय बोलतात ते टोप रेडी. कढईत नाही सार करूच आहे ना. सार. कांदा परतून घेऊया. झटपट सार. मंडळी, वाटण ऍड करून झालेलं आहे आपला आणि बनवायला अजिबात वेळ लागत नाही. एकदम पटपट होणार, सोपी, एकदम सोपी. सो काही वेस्ट घालवायचा नाही, याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आता अजून थोडं पाणी वाढवते. कलर बघा म्हणजे वाटणाचाच कलर बघा. सुक्या मिरचीपासून येलेलो कलर आहे. कोकम टाकूया. मोस्ट इम्पॉर्टंट. कोकमाशिवाय ही रेसिपी अधुरी. थोडं जास्तच टाकते कारण ते हिमस असतात मासे. मीठ आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात मंडळी,
त्या कट करायची गरज नाही रेसिपी करताना, आणि हीच खरी घरगुती पद्धत आहे बनवायची. आणि आता याला कड येऊ दे थोडा, नंतर मासे टाकायचे आपले. कड आल्यानंतर मासे. आणि किती सोपा आहे तुम्ही बघू शकताय, एकदम सोपे आहे. प्रकारे सुंदर कड आलेला आहे आपला. आणि आता त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आपले तारले मासे. कडी सध्या पप्पाक नाही माका खायचं नाही. कसले दिसत आहेत बघा, एक नंबर. कामावर अजून एक डबं देऊचं लागतं ना. कलर कसला आहे बघा, जबरदस्त, एक नंबर. आणि आता उकळायला द्यायचं, मस्त मासे शिजायला द्यायचे त्याच्यामध्ये. वास एवढा जबरदस्त येतोय, छान ना. आता 5 मिनिटं कड यायला द्यायचं, उकळी येऊ दे मस्त. उकळी आली का आपले मासे रेडी जेवणासाठी. आणि खरं सांगायचं तर म्हणजे टाइम झालेला आहे. तुम्हाला टाइम दाखवतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे टाइम बघू शकताय, 2:23 मिनिटं झालेली आहेत. कलर बघा किती छान आलेला आहे, मस्त एकदम जबरदस्त. बघता बघता आपली कढी रेडी झालेली आहे. आणि आता सगळे मासे व्यवस्थित शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि आता करूया गॅस बंद. सो फायनली गॅस पण बंद. आणि टाइम झालेला आहे जेवायचा. सो जेवायला जाऊया आता डायरेक्ट. आणि इकडे कोळंबी पण आपली रेडी झालेली आहे, बघू शकता. याची पण आमटीच बनवलेली आहे. सो लेट्स गो. सो मंडळी फायनली जेवायला पण बसलो. आणि टाइम झालेला आहे करेक्ट 2:45 वाजलेत तोपर्यंत. सो आपला जेवण आहे असा, इकडे बघू शकताय. ही आपली कोळंबीची आमटी आहे सुंगटाची. त्याच्यानंतर इकडे कांदा, मसाला काजू फ्राय. त्याच्यानंतर इकडे आईने बनवलेली कढी, कारल्याची कढी आणि भात. तर या मंडळी जेवायला. आणि मोठी गोष्ट म्हणजे पाणी. गरमीचे दिवस आहेत भरपूर, तर पाणी भरपूर. सुरू करूया कढीपासून. पाणी प्यायचा मंडळी. आ करा कढी आईची चव घेऊन बघते आई तुझ्या कढीची, जबरदस्त एक नंबर, विषयच नाही. आईचं जेवणाच्या बाबतीत हात कोणच धरू शकला नाही. मसाला काजू भारी आले. खाऊन बघ, माहिती खाऊन बघ. बघ या तर खाऊन बघ. सुंगटाची आमटी चव सांग. जबरदस्त भारी, मस्त आवडली. दिव्या खानाच नाही. सुंगटाची भारी झाली. सो म्हणजे या जेवायला. जेव घेऊ सांगायची सगळ्यांनी जेव घ्या. 3 वाजले लोक जेवली असते. या जेवायला. म्हणजे तुमचा चहाचा टाइम होईल आता थोड्या वेळानंतर 4 वाजता. पप्पाचा कामाचा टाइम झाला आता. सो या जेवायला. तर मंडळी फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आलोय आपण आपल्या खालच्या घरी. आणि टाइम झालेला आहे करेक्ट 2:55 मिनिटं. आणि 5 मिनिटांनंतर आपल्याला निघायचं आहे गाडीवरती, आपल्या ड्युटीवरती. ऊन एकदम खतरनाक पडलेलं आहे, पण काय करू शकत नाही. सीझनचा टाइम आहे, घरी बसून काय करणार मंडळी, बरोबर ना. नंतर पावसात आरामच करायचा आहे. आणि हल्ली बरेच दिवस कुठे गेलेलो पण नाही मंडळी, त्याच्यामुळे काय बाहेरचं दाखवायला पण मिळत नाही. सो फॅमिली ब्लॉग चालू आहे आणि त्याला पण तुम्ही जबरदस्त सपोर्ट करते. आणि बऱ्याच जणांना कळते, जवळचे आहेत ते पण मला कुडामध्ये सारखे भेटत असतात सबस्क्रायबर, डेली फॉलोअर्स वगैरे. ते पण बोलतात सध्या गाडीमुळे तुला फिरायला मिळत नाही, पुढे पुढे नक्कीच चांगला करशील. तर खूप चांगलं वाटतं की तुम्ही एवढा सपोर्ट दाखवताय आणि तुम्ही चांगला बोलताय, हेच माझ्यासाठी खूप आहे मंडळी. पुढे पुढे नक्कीच चांगला दाखवणार आणि तुम्हाला एंटरटेनमेंट तुमचा करणार 100%. आणि तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न नक्कीच माझा असेल. आणि आज बरं झालं की घरी आलो, नाहीतर दर दिवशी माझं जेवण काय उसळपाव, त्याच्यानंतर मिक्स भाजी, आंबोळी चटणी, बाकी पुरी भाजी वगैरे मी खात नाही, ते आवडत नाही मला, फरसाण, मिसळ वगैरे. सो हेच नॉर्मल. तर घरच्यांसोबत आणि बऱ्याच दिवसांनी जेवलो दुपारचा, तर खूप चांगलं वाटला. आणि आमचा तारल्याचा सार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.